आणि डिक्लटरिंगचे बेनिफिट काय आहेत? 5 बेनिफिट मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन तुम्ही एक गोष्ट आणत असाल तर तुम्हाला जुनी एक गोष्ट काढायलाच पाहिजे. हा तुम्ही एक नियम स्वतःला लावून घ्या, म्हणजे आपोआप ही गोष्ट होईल. कारण डिक्लटरिंगचे अनेक फायदे आहेत आणि सायंटिफिकली प्रूव्हन फायदे आहेत. आणि घरात पसारा असण्याचा त्रास जास्त बायकांना होतो. अडगळ बघून, पसारा बघून पुरुषांपेक्षा आय थिंक बायका जास्त वर्कअप होतात. आणि जेव्हा तुम्ही घरात असं डिक्लटरिंग एक्सरसाइज करता, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही टापटीप घरात आणता आहात, झोप घालवता, ती पहिली गोष्ट झालीच. तुम्ही ऑर्गनाइज राहता आहे, डिसिप्लिन राहताय, तुमच्या घरातल्या वस्तू तुम्ही ऑर्गनाइज ठेवल्यावर तुम्हाला येतो एक सेन्स ऑफ कंट्रोल. आणि हा एक मानसिक फायदा आहे आणि हा नक्की होतो एवढं लक्षात घ्या. मला गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते. मी लहानपणी कधी मी रागवलेली असले किंवा काय, तर माझा एक छोटासा पुस्तकांचा कप्पा होता आणि राग आल्यावर मी जाऊन तो कप्पा अगदी पूर्णपणे साफ करायची, ऑर्गनाइज करायची आणि छान त्याच्यात अर्धा पाऊण तास माझा जायचा. आणि मी नोटीस करायचे की ती माझी अँगर एनर्जी होती ना, ती मी इथे रिडायरेक्ट करून माझं काम व्हायचं. पुस्तकांचा कप्पा मी ऑर्गनाइज करायची आणि मला खूप एक सेन्स ऑफ पीस मिळायचा, शांतता मिळायची. स्ट्रेस रिलीफचा काम होतं. स्ट्रेस रिलीफचा फायदा मिळतो डिक्लटर केल्यामुळे. अडगळ तुम्ही आवरली घरातली की तुम्हाला एक मानसिक प्रकारे एक बूस्ट मिळतो. सेन्स ऑफ कंट्रोल मिळणं अतिशय गरजेचं असतं. कारण तुम्ही जेव्हा पसारा बघता आणि तुम्हाला कळतच नाही, तुम्ही फ्रस्ट्रेटेड असा की काय करू काय नको आणि आता काही सुचत नाहीये, आता ही जी भावना आहे त्यापेक्षा एक टापटीप ऑर्गनाइज्ड क्लीन. आता हे कपाटाचं दार मी बंद केल्यानंतर दृष्टीआड सृष्टी दृष्टीआड सृष्टी तर आहेच आहे, पण त्यामुळे जे छुपी जी बाब आहे, झाकली मूठ उघडायची आहे ती आपल्याला, तर अडगळ आवरणे याचा हा फायदा नक्की आहे. आणि अँझायटीचा जो विकार आहे आणि अँझायटी किंवा स्ट्रेस जो आहे, डिक्लटरिंग एक्सरसाइजनी अँझायटी पुष्कळ प्रमाणात कमी व्हायला मदत होते. आणि हे तुम्ही बघा इंटरनेटवर अनेक याच्यावर व्हिडिओज आहेत. हा फायदा निश्चित आहे. आणि मुख्यपणे जेव्हा आपलं वय 50, 55, 60 कडे आपण झुकतो, तेव्हा आपल्याला थोडा पसारा आवरताच घेतला पाहिजे, नाही का? कारण आपण बघतो काही काही गोष्टी ज्या आहेत, लोकांचे संसार असतात, भांडी कुंडी राहिलेली असतात. आता माझ्या घरी स्वतः स्टेनलेस स्टीलची इतकी ताटं आहेत आणि नवीन घरी आल्यावर मी एक रूल केला की आता स्टेनलेस स्टीलची ताटं तर पिढ्यानपिढ्या चालतील, त्याला काही मरणच नाहीये. आणि माझ्याकडे कोरे करकरीत न वापरलेले डायनिंग सेट काचेचे सुंदर सुंदर 3-3, 4-4 सेट असे पडून होते, कपाटात पडून होते. आणि का तरी बापरे, काचेचे सेट वापरले आणि फुटले तर काय, म्हणून आपण काचेचे सुंदर सुंदर सेट कपाटातच राहिलेले होते आणि स्टीलची ताटं वापरत. मी ठरवलं की नाही, मला वापरायचे आहेत, मला हौस फिटवून घ्यायची आहे काचेचे डिनर सेट वापरायची. मी रेग्युलरली वापरायला सुरुवात केली आणि असं काहीही झालं नाही. काचेचे ते काही सेट खटाखटा काही तुटले नाहीत. मी अनेक महिने वापरतेय, अनेक वर्ष वापरतेय. आणि स्टीलची जी ताटं आहेत ती मी करणार आहे डोनेट. माझ्या घरातली जे हेल्प आहेत त्यांच्याकडे 2च ताटं, 2 नवरा बायकोचा संसार आहे, 2च ताटं आहेत. तर मी असा विचार केला की 6 माझी जी ताटं आहेत स्टीलची, 6 वाट्या, 6 पेले, भांडी, हा मी एक संच त्यांना डोनेट करीन आणि ते वापरतील आनंदाने. तर अशा प्रकारे काही गोष्टी थोड्यासा आपण आवर्त घेतलं पाहिजे. आपल्या घरातली माणसं किती आहेत? तुमचा जर का पूर्वी 6-8 जणांचा संसार होता आणि तो तुम्ही आता छोटी-छोटी होत फॅमिली, मुलं मोठी झाली, मुलं बाहेरगावी गेली, मुलं नोकरी करायला लागली, त्यांचे त्यांचे संसार करायला लागले आणि तुम्ही नवरा-बायकोच जर घरी असाल, तर थोडं मिनिमलिस्टिक राहायला पाहिजे. आहे की नाही? पटतंय तुम्हाला? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर द्या आणि चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि सगळ्यात महत्वाचा 5वा जो फायदा आहे आणि जो सांगतात आणि पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतात. लोक असं म्हणतात की ज्या जुन्या गोष्टी आपण ठेवलेल्या असतात वर्षानुवर्ष आणि उगाचच काही काही गोष्टी ठेवलेल्या असतात, ती एक प्रकारे एक निगेटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह ऊर्जा असते. ती तुम्ही वस्तू हलवलीत आणि काढून टाकलीत, अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जीचा तुम्ही निचरा जेव्हा करता, तुम्ही वाट करून देता पॉझिटिव्ह एनर्जीला आणि हे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनुभवायला मिळतात. आणि हे मी वाचलं नेटवर आणि मला हे बिलीव्ह करायला खूप आवडेल. पण मला एवढं मात्र जाणवतं की बरीचशी निगेटिव्ह एनर्जी कमी होते, एवढं मात्र मला नक्की जाणवतं. आणि मला केव्हाही एक एनर्जीचा बूस्ट मिळतो. जेव्हा मी एखादी गोष्ट आवरते, पसारा आवरते, तेव्हा मला एक एनर्जीचा बूस्ट मिळतो. पण
अशा प्रकारे डिक्लटर करताना काही गोष्टी मात्र तुम्हाला ठेवायच्याच आहेत. जसं मी गेल्या महिन्यात गेले होते माहेरी आणि तिथे माझ्या बाबांच्या हस्ताक्षरातली काही पत्र आम्हाला सापडली. आता पत्र तर बघायलाच मिळत नाहीत आणि हे पत्र माझ्या बाबांनी त्यांच्या बाबांना लिहिलेलं होतं, जेव्हा ते मुंबईत पहिल्यांदा आले होते आणि अवघ्या वयाच्या 18-20 वर्षी पहिली नोकरी पकडली होती त्यांनी. मुंबईत राहायची त्यांची सोय नव्हती आणि त्यांना कुठल्या प्रकारे धडपड करायला लागत होती. त्यांना काय डिफिकल्टीज आल्या. ओळखीच्या काही लोकांनी त्यांना मदत केली नाही. तेव्हा त्यांच्या ऑफिसच्या मित्रांनी कसं त्यांना त्यांना भावासारखं वाढवलं आणि ते त्यांनी कळवलं आहे आई-वडिलांना, की मी अशा प्रकारे राहतो आहे आणि पैसे साचवायचा मी प्रयत्न करतो आहे आणि मला इतके इमोशनल झालो आम्ही ते पत्र वाचून. तर ते पत्र म्हणजे एक सोन्याची खाण आहे, आहे की नाही? कारण आपण बघतो अशीच स्टोरी थोड्याफार प्रमाणात रिपीट होत असते प्रत्येक जनरेशनमध्ये. जेव्हा आपलं मूल भारत सोडून दुसऱ्या देशात जातो, अमेरिकेला जातं आणि तिथे ओळखी-पाळखीचं कोणी नसतं. तिथल्या युनिव्हर्सिटीत पहिल्यांदा ते जातात, ॲडमिशन घेतात. लांबच्या ओळखीच्या मुलांबरोबर अपार्टमेंट शेअर करून राहतात आणि तीच भावनिक आंदोलनं सगळी त्याच प्रकारची असतात. आता समृद्धी आली आहे. आता असं नाहीये, की बाबा आर्थिक चणचण आहे आणि आई-वडिलांना आर्थिक मदत करायची आहे, ती जबाबदारी डोक्यावर आहे. तर हा भाग तर डेफिनेटली चेंज झालाय आणि खास करून मध्यमवर्गीय लोकांमध्ये हा बदल नक्की झालेला आहे. आपण 30-35 वर्षापूर्वी आपली आर्थिक परिस्थिती जी होती, ती जी शिक्षणामुळे, नोकऱ्या केल्यामुळे ती परिस्थिती आता इम्प्रूव्ह झालेली आहे. पण ते घराबाहेर मुलांचं जाणं आणि त्यांनी एक्सपिरियन्स करणं, ती मजा काय WhatsApp मेसेजेसमध्ये आहे का? नाही. आता आपलं जग जवळ आलंय म्हणतात. व्हिडिओ कॉल्स आहेत. तुम्हाला अक्षरशः सेकंदाच्या आतमध्ये 7 समुद्रापलीकडची व्यक्ती समोर दिसते आणि पत्राची मजा, ती पत्राची मजा आहे. तर अशी काही निवडक पत्र हमखास ठेवा. कारण बरेचदा काय होतं, ही अडगळ नाहीये, हा आठवणीचा खजिना आहे. त्यामुळे या व्हिडिओचा एक बॉटम लाईन अशी आहे, की आठवणींची अडगळ काढून टाका. आठवणींचा खजिना जरूर ठेवा. दिवसातली 15 मिनिटं किंवा आठवड्यातली 15 मिनिटं नक्की बाजूला काढा आणि घरातला हळू-हळू लेफ्ट टू राइट अशी सुरुवात करत प्रत्येक खोलीतला कानाकोपरा चेक करा. निगेटिव्ह एनर्जी बाहेर घालवा. पॉझिटिव्ह एनर्जी यायसाठी जागा बनवा, स्पेस बनवा. तर आजच्या या सेशनमध्ये तुमच्याशी मला हे शेअर करायचं होतं आणि माझ्या चॅनलला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ कायम येतच राहतील. पुन्हा भेटूया. नमस्कार. धन्यवाद. डिक्लटरिंग करताना असं म्हणतात, की तुम्हाला 3 प्रकारचे विभाग करायचे असतात. एक म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्याच आहेत त्या. दुसरं म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही डोनेट करू शकता त्या आणि तिसरं म्हणजे ते तुम्हाला फेकून द्यायचंय, डिस्कार्ड करायचंय, डिस्पोज ऑफ करायचंय अशा 3 भागात आपल्याला त्याची विभागणी करता येते.